मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय. आज माझ्या स्मृतिदिनी फक्त माझी कथा ऐकू नका, माझा विचार समजून घ्या. स्वराज्य हा शब्द फक्त राज्याचा नाही, तो स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मी स्वराज्य उभं केलं कारण मला गुलामी मान्य नव्हती. ना परकीयांची, ना भीतीची, ना अन्यायाची. स्वाभिमान हा माझा धर्म होता. जो स्वतःचा मान राखू शकत नाही, तो कधीच राज्य करू शकत नाही. मी तलवार उचलली सत्तेसाठी नाही, तर धर्म, न्याय आणि स्वाभिमानासाठी. मी किल्ले जिंकले, पण आधी लोकांचा विश्वास जिंकला. कारण राज्य तलवारीनं नाही, विश्वासानं उभं राहतं. मी माझ्या मावळ्यांना शिकवलं, स्त्रियांचा सन्मान करा, निरपराधांवर अन्याय करू नका आणि शत्रू असला तरी माणुसकी सोडू नका. आज तुम्ही स्वतंत्र आहात, पण तुमचं मन स्वतंत्र आहे का? मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलेलं आयुष्य, लोकांच्या मतांवर जगणारे निर्णय, भीतीपुढे झुकणारी माणसं, हीच का स्वराज्याची ओळख? लक्षात ठेवा, जो स्वतःच्या विचारांवर राज्य करतो तोच खरा स्वतंत्र. जो अन्यायासमोर उभा राहतो तोच खरा शूर. जो स्वतःचा स्वाभिमान जपतो तो कधीही गुलाम होत नाही. स्वराज्य म्हणजे फक्त सिंहासन नाही, ती विचारांची क्रांती आहे. माझी आठवण ठेवायची असेल तर घोषणांनी नाही, तुमच्या कृतीत ठेवा. कारण गुलामी सोपी असते, पण स्वराज्य उभं करायला हिम्मत लागते.